खरं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये संसदेचं अधिवेशन चालू असताना 20 तारखेला जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। खरं म्हटलं तर देशामध्ये ज्या प्रकारे हुकुमशाही चाललेली आहे, आम्ही फक्त इतर राष्ट्रामध्ये बघत होतो। एक तर विद्यार्थ्यावर होणारा नीट परीक्षा असतील किंवा याच्यामध्ये झालेले भ्रष्टाचार असतील, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। 20 दिवस न्याय मागण्यासाठी आंदोलन झाल्यानंतर एकही प्रशासन, एकही केंद्र सरकारचा माणूस त्या ठिकाणी जात नाही। जबरदस्ती या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यासाठी आज संसदेमध्ये तर आंदोलनाची दखल घेतली जाईलच, पण महाराष्ट्रासुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे आणि न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतोय। आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करतोय। माझी विनंती आहे देशाच्या सगळ्या युवकांना आणि सगळ्या जनतेला की आत्ताच जर हा आंदोलनाची तीव्रता वाढली नाही, आपण आत्ताच क्रांती केली नाही, अनेक राष्ट्रामध्ये उद्रेक झाला, उठाव झाला, आंदोलनात चिरडल्यानंतर सुद्धा जनतेने आंदोलन हातामध्ये घेतलं, तशा प्रकारे हुकुमशाहीच्या विरोधातलं हे आंदोलन आता तीव्रता झाली पाहिजे आणि एक दिवस या असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला आणि इथल्या असलेल्या हुकुमशाहीला पदच्युत करण्यासाठी ही क्रांती होईल असा मला विश्वास आहे। मला एक कळत नाही, आज देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की युवकांचं कितपत देशाच्या क्रांतीसाठी योगदान आहे। पण युवक 20 दिवस झाले युवक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्याकडे दखलही घेतली जात नाही। आज ते आंदोलन होणार, त्याच वेळा युवकांची प्रेरणा तुम्ही सांगता, मग जे कोणी त्याला जबाबदार आहे त्यांचा राजीनामा पण का घेतला नाही? एवढी प्रतिष्ठा नसावी की आता आपल्या विरोधामध्ये जर कोणी आंदोलन केलं तर त्यांची दखल नाहीच घ्यायची आणि ते करायचंच नाही, ही भूमिका मला वाटतं योग्य नाही। आणि मला आजही कळत नाही की आज विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, बेरोजगारी वाढते आहे, प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य जनता होरपळली जाते महागाईमध्ये, पण या असलेल्या प्रश्नावर अशा पद्धतीने अन्याय करण्याची भूमिका होत असेल, चिरडला जात असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे। मी अजिबात त्याला मान्यता देत नाही। कोणालाही स्वतःची व्यक्तिमत मानण्याचा अधिकार आहे, तो पक्षाचा होत नाही। त्या दिवशी सुप्रियाताईंनी, ज्या कार्याध्यक्ष आहेत, संसदेच्या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, सविस्तर खुलासा केलेला आहे की डिलिमिटेशन करताना कशा पद्धतीने आम्ही त्याची चर्चा करू, डिलिमिटेशन आमच्या समोर येऊन द्या, ते डिलिमिटेशन समोर आल्यानंतर मग त्याच्यावर त्याची सरकारची किंवा केंद्र सरकारची किंवा सत्तेमधल्या पक्षाची कशी भूमिका आहे ती बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ। आमची अधिकृत अशा प्रकारची जे काही विश्लेषण असेल, जे डिलिमिटेशनच्या बाबतीमधली भूमिका असेल ती सुप्रियाताईंनी स्पष्ट केलेली आहे, ती पक्षाची भूमिका आहे। वैयक्तिक कोणी काय भूमिका दिली आहे याच्याशी त्यांची वैयक्तिक भूमिका, ते माझ्या पक्षाचे सहकारी नेते आहे, पण तो अधिकार जो आहे आमचा, तो अधिकार पक्षाच्या असलेल्या अधिकृतपणाने जाहीर केलेला असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, कुठल्याही प्रकारचा एकमेकांचे विसंवाद नाही। सुप्रियाताईंनी या डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही, त्यांनी सांगितलंय 50% राज्यामध्ये तशा प्रकारचा आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न झाला, पण तो लोकसंख्येच्या आधारावर करून राजकीय होऊ नये, तो प्रस्ताव आला, आम्ही त्याच्यावर फेरविचार। महिला आरक्षणाला पवारसाहेबांनी पहिल्यापासून पाठिंबा दिला ना, आणि महिला आरक्षण मिळावं हे राज्यांनी पहिलं इम्प्लिमेंट केलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या भूमिकेच्या आणि महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशनचा विषय येत नाही। महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, कालही होता आणि आजही आहे। आणि डिलिमिटेशनच्या बाबतीत मला प्रस्ताव काय येतोय संसदेत त्याच्यावर अधिकृतपणे सुप्रियाताई त्याच्यावर सविस्तरपणे बोलली।